नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची. तर आपण इडली बनवणार आहोत. तर इडली बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे, अर्धा चमचा मेथी आणि 2 चमचे पोहे. तर आपण आता हे मिक्स करून घेऊ. आता हे सर्व मिक्स केलेलं आपण 5 ते 6 वेळेस स्वच्छ धुवून घेऊ. बघा, मी डाळ तांदूळ 5 ते 6 वेळेस व्यवस्थित धुवून घेतला आहे. आता आपल्याला 6 तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे आणि नंतर आपण वाटून घेऊ. आता आपली डाळ आणि तांदूळ भिजवून 6 तास झाले आहे. आता आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊ. जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर बघा, मी असं आता जाडसर वाटून घेतलं आहे. आता आपण याला 12 ते 14 तासासाठी असंच पीठ झाकून ठेवू. आता आपल्याला सांबार बनवायचा आहे. सांबार बनवण्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतली आहे, कांदा, फ्लावर आणि टोमॅटो हे सर्व मिक्स यामध्ये पाणी टाकून आता मी 10 मिनिटासाठी गॅसवर शिजवून घेते. तर बघा, इडली बनवण्यासाठी मी इथं इडली पात्रामध्ये पाणी गरम झालं आहे. आता आपण आपलं इडलीचं पीठ बघा हे असं झालं आहे. आता आपण या प्लेटला तेल लावून यामध्ये इडलीचं पीठ टाकून घेऊ. आपण सर्व प्लेटमध्ये इडलीचं पीठ टाकून घेतलं आहे. आता हे इडली पात्रामध्ये प्लेट्स ठेवून घेऊ. आता हे 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवू. बघा, 10 मिनिटानंतर आपली डाळ शिजली आहे. आता ती घोटून घेऊ आपण. तर आपल्या सांबारला फोडणी देण्यासाठी लागणार आहे मीठ, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, सांबार मसाला, टोमॅटो, कोथिंबीर आणि वाटलेला लसूण. चला तर आता आपण सांबार बनवूया. आपलं सांबारला फोडणी देण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं, त्यामध्ये आपण आता जिरे मोहरी टाकू. हा वाटलेला टोमॅटो आणि कोथिंबीर. आता यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ, थोडीशी हळद, सांबार मसाला हे सर्व मिक्स करून घेऊ आपण. यामध्ये आता आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊ. थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ टाकू आणि कोथिंबीर. आता याला एक चांगली उकळी येऊ देऊ. मग तयार झालं आपलं सांबार. बघा, आपलं सांबारला उकळी आली. आता तयार झालं आहे. आता तयार झालं आपलं सांबार. 15 मिनिटानंतर आपण आपली इडली चेक करू शिजली का नाही ते. बघा, एकदम परफेक्ट अशी शिजली आहे. चाकूला थोडं पण चिकटलेलं नाही आहे. आता ही इडली थंड झाली की आपण प्लेटच्या बाहेर काढून घेऊ. बघा, आपली इडली थंड झाली आहे. किती सॉफ्ट झाली बघा. बघा, तयार आहे आपली इडली. तुम्ही पण अशी इडली नक्की करून बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.